पुण्यातल्या एका प्रसिद्ध विद्यापीठातले एक प्रोफेसर होते. त्यांची स्वतःची एक 72 ते 75 लाख रुपये सेव्हिंग होती. त्याला गावाला 10 एकर शेती होती. त्यांचा एक चुलत भाऊ होता. तर एका वर्षी त्याला 64 लाख रुपये झाले डाळिंबाला. प्रोफेसरला हा रिटायरमेंटला 3-4 वर्ष बाकी होती. मग त्याला जरा प्रेरणा जागी झाली. मग ह्या गेला पुढे एक मोठ्या ट्रेनरकडे डाळिंबाचं ट्रेनिंग घेतलं. त्या ट्रेनरने खऱ्या गोष्टी सांगितल्या बरोबर. त्या ट्रेनरकडून अनेक लोक ट्रेनिंग घेऊन गेले असतील. तर ह्या पण त्यात होता येईल. पर्सन टू पर्सन व्हॅल्यू होतं बरोबर. हा प्रोफेसर असल्यामुळे गावाकडे लक्ष दिलं. काटे बिटे उगवले होते. सगळं रानबिन सपाट केलं. डाळिंबाची सगळ्यात बेस्ट व्हरायटी आणली ती लावली. ह्याने काय केलं तिथे गडी कामाला ठेवला. 30-40 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. 10 एकर सलग लावायचे सोपं नाही. मग हे त्याला विचारायचे अरे फवारणी केली का? केली म्हणायचं. पाणी सोडलं का? सोडलं म्हणायचं. तो काय करायचं औषध आणायचा थोडी मारायचा थोडं सोडून द्यायचा. मारलं तर मारलं नाही मारलं सर्व्हिलन्स काहीच नाही ना. 3 वर्षानंतर ती डाळिंबाला कुठं तेल आला कुठं काय झालं. 3 वर्षानंतर ह्या माणसाची 72 लाख रुपये ते 60 लाख इन्व्हेस्टमेंट गेली होती आणि दुकानदाराची 25 लाख रुपये झाली. ह्याने जेवढं आयुष्यात कमावलं तेवढं सगळ्याला कमावलं लागलं. का आता शेजारचे जर बघितलं स्वतः करायला गेलं असं नाही झालं. शेजारचा माणूस 10 वर्ष डाळिंब करत होता. 10 वर्षात त्याने आयुष्यात खस्ता खाल्ले होते. तेव्हा त्याला 10व्या वर्षी 64 लाख रुपये झाले होते. त्याला काय एका रात्री 64 लाख रुपये झाले. शेती व्यवसाय हा पैशाच बघतो आणि त्यातनं जी प्रोसेस तुम्ही गेला तर तुम्ही पास होऊ शकता.